नमस्कार मित्रांनो, नर्सिंग के किशोर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MSN सेकंड। त्याच्यामध्ये विचारला जाणारा किंवा विचारला गेलेला प्रश्न आहे हायड्रोसिल म्हणजे काय, नेमकी काय आहे ते आपण बघूया। हायड्रोसिल म्हणजे काय तर अंडकोशाभोवती सिरस द्रव साठून राहण्याच्या अवस्थेला हायड्रोसिल असे म्हणतात। डेफिनेशन काय आहे हायड्रोसिलची तर अंडकोशाभोवती सिरस द्रव साठून राहण्याच्या अवस्थेला हायड्रोसिल असं म्हणतात। ही अवस्था अंडकोशाच्या दुय्यम स्वरूपाच्या रोगामुळे उद्भवू शकते, परंतु बऱ्याच वेळेस कोणतेही स्पष्ट कारण नसताना देखील निर्माण झालेली आढळते। हायड्रोसिल कुणाला होतं तर ही अवस्था अंडकोशाच्या दुय्यम स्वरूपाच्या रोगामुळे उद्भवू शकते, परंतु बऱ्याच वेळेस कोणतेही स्पष्ट कारण नसताना देखील हायड्रोसिल होतं। याची झाली आपण डेफिनेशन बघितली। अंडकोशाभोवती सिरस द्रव साठून राहण्याच्या अवस्थेला हायड्रोसिल असे म्हणतात। त्याच्यानंतर हायड्रोसिलची कारणे थोडक्यात बघणार आहोत आपण, कोणती कारणं आहेत तर हायड्रोसिलची निर्मिती वृषणाच्या विकासाशी जवळून संबंधित आहे। गर्भाच्या वाढीदरम्यान अंडकोश ओटीपोटातून अंडकोश उतरतात, ज्याला प्रोसेसिंग योनिलायसिस असे म्हणतात। सहसा हा रस्ता जन्मापूर्वी बंद होतो, परंतु उघडा राहिल्यास द्रव जमा होऊ शकते। तर हायड्रोसिलची कारणे नवजात मुलांमध्ये ही आहेत की हायड्रोसिलची निर्मिती वृषणाच्या विकासाशी जवळून संबंधित आहे। गर्भाच्या वाढीदरम्यान अंडकोश ओटीपोटातून अंडकोशात उतरतात, ठीक आहे, ज्याला प्रोसेस ऑफ योनिलायसिस असे म्हणतात। सहसा हा रस्ता जन्मापूर्वी बंद होतो, परंतु तो उघडा राहिल्यास द्रव जमा होऊ शकते। त्याच्यानंतर प्रौढांमधली कारणं कोणती आहेत तर स्क्रोटमला जो आहे त्या क्षेत्राला दुखापत किंवा आघात झाल्यास, दाहक परिस्थिती किंवा संक्रमण, टेस्टिक्युलर टॉर्शन, व्हेरिकोसल शस्त्रक्रियापासून गुंतागुंत, टेस्टिक्युलर ट्यूमर किंवा एपिडिडायमिटिस जर असेल तर ही कारणं आहेत। त्याच्यानंतर हायड्रोसिलची लक्षणं कोणती, म्हणजे कशावरनं ओळखायचं की हायड्रोसिल आहे, कोणती लक्षणं दिसतात तर हायड्रोसिलचे एकमेव लक्षण म्हणजे एक किंवा दोन्ही अंडकोशांना वेदणारी सूज येणे। प्रौढ पुरुषांमध्ये सुजलेल्या अंडकोशामुळे जड भावना किंवा अस्वस्थ वाटणे हे वेदनारहित असते, परंतु जळजळीत वेदना जाणवू शकतात। हायड्रोसिलचे एकमेव लक्षण म्हणजे काय किंवा दोन्ही अंडकोशावर जे अंडकोश आहे त्याच्या वेदनारहित सूज येते। प्रौढ पुरुषांमध्ये सुजलेल्या अंडकोशामुळे जड भावना किंवा अस्वस्थ वाटणे हे वेदनारहित असते, परंतु जळजळीत वेदना जाणवू शकतात। काही रुग्णांमध्ये सुजलेला भाग सकाळच्या वेळी आकाराने लहान दिसतो आणि जसा जसा दिवस जाणार तसा तसा तंबू मोठा होतो। ही लक्षणे झाली। आता ह्याचे उपचार काय करायचे आहेत ते ॲस्पिरेशन। ते ॲस्पिरेशनपूर्वी तेथील केस काढून, म्हणजे ॲस्पिरेशन जेव्हा करायचं आहे, हायड्रोसिल म्हणजे त्याच्यामध्ये द्रव साठले, ठीक आहे, तर ते ॲस्पिरेट करायचं आपल्याला। तर तेव्हा काय करायचं तर तिथली जागा जो जेनायटल एरिया आहे तिथली केस काढून स्वच्छ करायची आहे। साबण पाण्याने स्वच्छ केल्याने सावलाने स्वच्छ करावी। नंतर स्थानिक बुल म्हणजे लोकल अनेस्थेशिया देऊन सिरिंज व निडलने ॲस्पिरेशन करतात, ठीक आहे। हे ॲस्पिरेशन करत असताना रक्तवाहिन्या सीजा होऊन रक्त साकळणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे। ॲस्पिरेशन करून झाल्यावर कोलोडियनचा गॉज ठेवून ड्रेसिंग करतात, ठीक आहे। इथे स्थानिक लोकल अनेस्थेशिया दिला जातो, ठीक आहे, म्हणजे स्थानिक भूल दिली जाते इंजेक्शन देऊन। त्याच्यानंतर हे करीत असताना रक्तवाहिन्यांना इजा होऊन रक्त साकळणार नाही, हेमॅटोमा होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे। ॲस्पिरेशन करून झाल्यानंतर काय करायचं तर कोलोडियनचा गॉज ठेवून ड्रेसिंग करतात। एकदा ॲस्पिरेशन केल्यानंतर परत सिरस द्रव जो आहे तो साठतो, त्यामुळे वरचेवर ॲस्पिरेशन करावे लागते। त्याच्यानंतर शस्त्रक्रिया करून अंडकोशाभोवती पिशवी सॅक काढून टाकतात किंवा उलटी करतात, म्हणजे टर्निंग द सॅक इनसाइड आउट। या शस्त्रक्रियेच्या वेळी बहुतेक डायथर्मीचा उपयोग करतात। वृषणामध्ये ड्रेनेज ट्यूब असते, ती 48 तासानंतर काढून टाकावी व रक्तस्राव होऊन हेमॅटोसिल होऊ नये म्हणून वृषणाला चांगला सपोर्ट द्यायचा आहे। वृषणामध्ये ड्रेनेज ट्यूब असते, ती 48 तासानंतर ड्रेनेज ट्यूब घालतात। ती 48 तासानंतर काय करायची आहे तर काढून टाकायची आहे। रक्तस्राव होऊन हेमॅटोसिल होऊ नये म्हणून वृषणाला काय करायचं आहे, चांगला सपोर्ट जो असतो तो तेव्हा द्यायचा असतो। अशा प्रकारे आपल्याला हायड्रोसिल जो 5 मार्काला विचारला जातो, पहिला पण प्रिव्हियस विचारला गेला, तर तशा प्रकारे तुम्हाला हायड्रोसिलबद्दल थोडक्यात माहिती लिहायची आहे। 5 मार्काला तुम्ही एवढं लिहू शकता। MSNमध्ये ऑलरेडी 2013-14च्या एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे। तर मी ऑलरेडी ह्याचे सगळे व्हिडिओज बनवले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते। काही राहिले असेल तर कमेंट्स करून ठेवा, मला जेव्हा पॉसिबल असेल तर मी 1-1.5 महिन्यात ते सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करेन। आणि भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।
तोपर्यंत काळजी घ्या. परीक्षा जवळ येईल, कधी येईल कळणार नाही. अभ्यास करा, स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.